नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाच. ते काम करते ना, स्वयंपाक पण ती करते, तिच्याचा स्वयंपाक तुम्हाला चालतो, तिने घासलेली भांडी तुम्हाला चालतो, पण तरी सुद्धा तिच्यासाठीचा कप वेगळा आहे. लीना मलाच घेऊन जाणार आहे, कारण मालकीण आणि मदतनीस असं जायचं ना, तर लीना आणि मी असं जाणार. कधी कधी काय होतं ना, आपल्याकडे जे असतं त्याची किंमत आपल्याला कळत नाही, कारण आपल्याकडे ते असतं. ते आपल्याकडनं जेव्हा कोणीतरी गमावतं किंवा हिरावून नेतं ना, तेव्हा त्या वस्तूची, माणसाची, व्यक्तीची किंमत कळते. आजकाल कसं आहे ना मंडळी, स्त्रिया या फक्त चूल आणि मूल धरून असं मी म्हणेन करिअरही सांभाळत असतात. ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वगैरे हे ठीक आहे, पण त्याच्या पुढे जाऊन सांभाळतात. पण त्याला भक्कम साथ देणारी अशी एक त्यांच्यापाठी एक स्त्री उभी असते, तिला आपण मोलकरीण म्हणतो आणि लाडाने बाई सुद्धा म्हणतो. तर हिची जी कहाणी आहे ना, ती आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसणार आहे नाच ग घुमामधून. आणि नाच ग घुमाची टीम आज आपल्यासोबत आहे. स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, सुकन्याताई आणि नम्रता संभेराव, तुमचं माझ्यामध्ये स्वागत आहे. थँक्यू. नाच ग घुमा हा चित्रपट येतोय आणि चित्रपटच नाचायला लावणार आहे, कारण की आम्ही बघतोय त्याच्यामध्ये अगदी धागडधिंगा चालू आहे, भांडणं चालू आहे, कुठेतरी रडारड चालू आहे, कुठेतरी हसणं चालू आहे. काय सांगायला चित्रपटाविषयी? मधुगंधाताईने फोन केला सगळ्यात आधी आणि सांगितलं की मी एक गोष्ट लिहिली आहे, 2 मुलींची गोष्ट आहे, तर आवडेल का करायला, काय तू कशी फ्री आहेस? तर मी म्हटलं मी आहे फ्री. म्हणजे आधी तिने फक्त म्हणले की एक सिनेमा करतो एवढं सांगितलं, 2 मुलींची गोष्ट हे तिचं नंतरचं वाक्य होतं. तर तेव्हा मी खूप खुश झाले आणि त्यानंतर तिने मला सांगितलं की त्या 2 मुलींपैकी एक मुलगी तू असणार आहे. तर मी अजून खुश झाले. आणि त्यानंतर काही दिवसांनी मला असं कळलं की 2 मुलींपैकी दुसरी मुलगी मुक्ता बर्वे असणार आहे. तर मी जास्त खुश झाले. तर सगळंच काय म्हणूयात की माझ्या आयुष्यातला हा जो नाच ग घुमा हा जो चित्रपट आहे, हा सुवर्ण क्षण आहे माझ्या आयुष्यातला. कारण काय म्हणत आपण, अगर किसी चीज़ को आप दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश में लग जाती है. तसं काहीसं माझ्या बाबतीत घडलंय. कारण काही स्वप्न असतात आपली आणि त्यापैकी हे एक स्वप्न होतं. पहिली जेव्हा मी पोस्ट टाकली त्याच्यामध्ये खाली अशी कॅप्शन होती की महाराणी आणि परिराणी यांचं विश्व तुम्हाला या सिनेमात बघायला मिळणार आहे. तर एका मोलकर्णीला आमच्या लेखिकेने परिराणीचं नाव दिलंय. याहून अजून सुंदर गोष्ट काय असू शकते? ऐ ग, परिराणी माझ्या आयुष्यात आली आणि किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत. तशी एक मोलकरीण आपल्या आयुष्यात येते आणि आपल्याला हवं ते आपल्यानुसार, आपल्या वेळेनुसार, आपल्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी करते आणि खूप चांगल्या पद्धतीने करते. म्हणजे तिच्याशिवाय आपलं पानही हलत नाही. कारण आता माझ्यासुद्धा घरात माझ्याही बरोबर माझी एक मुलकरीण आहे, कोमल नाव आहे तिचं. तिच्या भरोशावर मी सगळं घर सोडून येते आणि मी खूप निश्चिंत असते की कोमल आहे ना, तर टेन्शन नाही आहे. तर अशा एका मोलकर्णीचं पात्र मला यात सादर करायची संधी मला परेश मुकश आणि मधुगंधाताई यांनी दिली. त्याबद्दल पहिल्यांदा तर मी त्यांचे आभार मानते. सुकन्याताई, चित्रपटात एक असा डायलॉग आहे, तो सध्या खूप चर्चेत आहे. आधी लगीन घाई, नंतर मूलघाई आणि नंतर सगळं मसनात जाई, सगळ्या इच्छा मसनात जाई असं आहे. तर हे असं का? बहुतांश स्त्रियांचं आयुष्य तसंच असतं की आपल्या इच्छा, आपली स्वप्न ही लग्न झाल्यानंतर बंद होऊन जातं सगळं. कारण संसार करायचा असतो, नवीन घर असतं, नवीन माणसं असतात, त्यांची मनं राखायची असतात आणि त्याच्यामध्ये तिला पद्मश्री वगैरे तर काही मिळत नाहीच, पण तरीसुद्धा ती मात्र त्यांच्यासाठी झिजत असते. कारण आपल्याला त्या घरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं. माहेरी आपण लाडके असतो आणि तेच आपल्याला सगळ्यांना तिकडे लाडकं करून घ्यायचं असतं असं मी म्हणेन. त्यामुळे बहुतांशी स्त्रियांचं असं असतं की लग्न झाल्यानंतर सगळंच विसरून जातात आणि त्या रहाट गाडग्याला झुंपून घेतात स्वतःला. पण काही माझ्यासारख्या असतात नशीबवान. मी तुझा पॉज मला काहीतरी सांगत होता म्हणून मी पुढे बोलले की हां, म्हणजे आमच्या क्षेत्रामधला बहुतांशी असं मी म्हणेन. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन आपण दोघं राहत असतो. त्याच्यासाठी काही कारण असू शकतात. तर त्यावेळेला आपल्याला मदतनीसांची खूप गरज भासते आणि त्यावेळेला ती मदतनीस ना आपली आई होते, आपली ताई होते, आपली मावशी होते आणि ती आपल्याप्रमाणे आपल्या मुलांचं, आपल्या घराचं करत असते सगळं. तर त्यावेळेला तिची गरज खूप भासते आपल्याला. आता आमच्या घरामध्ये संजय पण सगळं करणार होता, सासूबाई होत्या, सासरे होते, सगळेच जण होते आणि सगळे मला पाठिंबा देणारे होते. कारण माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा काही नाटकातून, काही सिनेमातून कामं केलेली होती. त्यामुळे हे क्षेत्र कसं आहे, याचं टायमिंग कसं आहे, कुठे कुठे जावं लागतं हे त्यांना ठाऊक होतं. स्वप्नील, तुला प्रश्न आहे. रोमॅन्टिक भूमिका वगैरे हे सगळं पाहत आलोय,
पण निर्माता आहेस तू या चित्रपटाचा आणि स्त्री प्रधान हा चित्रपट आहे, तर ह्या चित्रपटाकडे तू पुरुष म्हणून कसा पाहतोय? परेश मुकाशी यांच्या शब्दात सांगायचं झालं तर मी या चित्रपटाचा 1/6 निर्माता आहे. आम्ही 6 मित्रांनी मिळून हा सिनेमा बनवला. शर्मिष्ठा, मी, परेश, मधुगंधा, तृप्ती, तेजस. त्यामुळे मी त्यांचं प्रतिनिधित्व करतोय. हा पहिलं उत्तर. दुसरं उत्तर असं की तूच म्हणालीस की मी रोमॅन्टिक हिरो आहे, त्यामुळे स्त्रियांकडे मी कसं बघणार? प्रेमाने, काळजीने, आपुलकीने, आदराने तसंच बघतोय. किंबहुना मला असं वाटतं की माझ्या यशामध्ये स्त्री प्रेक्षक वर्गाचा खूप मोठा वाटा आहे. माझा जे चाहता वर्ग आहे माझा, त्याच्यात मुली, स्त्रिया, मग कोणीतरी दादू म्हणतं, कोणीतरी मितवा म्हणतं. ते नाती वेगळी वेगळी असतील मनातली. स्त्रीप्रधान चित्रपट जर आपण नाच ग घुमाला म्हटलं तर मी अत्यंत नम्रपणे हे नमूद करतो की नाच ग घुमा हा स्त्रीप्रधान चित्रपट आहेच, पण हा पुरुषांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण घरी जर मदतनीस आली नाही तर बायको चिडचिड नवऱ्यावरच करते, त्यामुळे पुरुष काही त्यातनं सुटत नाहीच. तर किंवा घरी जर आज मावशीने सांगितलं की आज काही येणार नाही तर पोळ्या होणार नाहीत, तर मग बाहेर काहीतरी बघा तुमचं असं म्हणतो बाहेर. सो त्यामुळे हा बायकांपुरता मर्यादित प्रॉब्लेम नाही आहे. शर्मिष्ठा, हे सगळं नाचगं घुमा वगैरे सुरू आहे, पण आपण जेव्हा वैयक्तिक आयुष्यात बघितलं तर तुझं शूट सुरू असतं किंवा काही सुरू असतं, तर तुला हेल्पिंग हँड म्हणून तुझ्याकडे कोण आहे सध्या? माझ्याकडे मंगलताई म्हणून आहेत आणि रमा, अशा 2 माझ्या मदतनीस कायम माझ्याबरोबर असतात. रादर खरं बघायला गेलं तर आत्ता ट्रेलरमध्ये तुम्ही बघताय की माझ्या तोंडी एक वाक्य आहे की घर बदलताना फक्त 2च गोष्टी चेक कराव्यात, एक तर कामाला बाई आहे का आणि दुसरी मोबाईलला रेंज. तर खरंच आत्ता माझं जेव्हा मी आधी रेंटच्या घरात राहत होते आणि एक वर्ष नाही 2 वर्ष झाली मी नवीन घरात शिफ्ट झाले, पण त्या रेंटच्या घरातून शिफ्ट होताना मी एरिया पण बदलला कारण मला माझ्या बायका बदलायच्या नव्हत्या. घरात समजा जर काही आपण कॅश आहे, सोनं नाणं पटकन कधीतरी सणवारांना आपण घालतो म्हणून 1-2 हार असं काहीतरी ठेवतो, किंवा माझ्या घरात माझी चिकू आहे, म्हणजे माझी मांजर आहे, तर तिला मी गेल्यानंतर एक 3 तासांनी 4 तासांनी पटकन बघायला, मग मी येईपर्यंत ते असतं. किंवा माझ्या मागे तेजस जरी घरी आहे तरी त्याला चहा पाणी काही हवंय का, हे अनेक प्रश्न असतात. आता हा सगळा आता हे नाचगं घुमा वगैरे हे सगळं गाणं तर खूप चालतंय, रील जास्त चालतात ह्या सगळ्या गोष्टीचं, तर कॉम्प्लिमेंट्स आले का कोणाकडून, जी मोलकरीण आहे घरात? जेव्हा ते रील्स आम्ही पोस्ट करत होतो तेव्हा खाली कमेंट्समध्ये बऱ्याचदा बायका म्हणाल्या की अरे ही तर आम्ही रिलेट करतोय गोष्ट, अरे हे तर आमच्या जवळचंच आहे सगळं. किंवा मला वाटतं काही 1-2 मेडच्या पण मी कमेंट वाचल्या होत्या की हो आम्हाला करायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी, आम्ही खूप म्हणजे अनुभव घेतले त्या सगळ्या गोष्टींचे. आता कमेंट मला ऐकायला पण आली, माझ्या बाकीच्या सोशल मीडियावरनं पण येते की मी माझ्या मदतनीसाला घेऊन जाणार चित्रपटाला, तर मी माझ्याबरोबर तिला घेऊन जाणार, मी तिला एक दिवस सुट्टी देणार आणि मी माझ्याबरोबर तिला घेऊन जाणार, तिच्या मैत्रिणींना पण मी घेऊन जाणार. तर ही मला वाटतं जास्त महत्त्वाची कमेंट असं मला वाटतं. की पूर्वी काय होतं की जे माझ्या घरी पण होतं अर्थातच की तिला जर चहा द्यायचा असेल तर तिचा कप वेगळा, मग तिची ताटली वेगळी. अरे पण ती तुमच्याच घरात ते काम करते ना, स्वयंपाक पण ती करते, तिच्याचा स्वयंपाक तुम्हाला चालतो, तिने घासलेली भांडी तुम्हाला चालतं, पण तरी सुद्धा तिच्यासाठीचा कप वेगळा आहे, तिच्यासाठीची ताटली वेगळी आहे, तिच्यासाठी पाण्याचं भांडं वेगळं आहे. ते आता हळूहळू जाऊन ते आता आमच्या बरोबरीनेच यायला लागले. किंवा पूर्वीच्या ज्या होत्या त्या स्वयंपाकघरात या कोपऱ्यात बसून जे काही खायला दिलेलं असेल ते खायच्या, पण आता आपण त्यांना सांगतो की इथे बस माझ्यासमोर आणि इथे का, वर नाही बसायचं खाली बसून, पण आमच्याबरोबर बस. आता तेवढा हे झालं आहे, त्यामुळे त्यांना आता वाटतं की माझी मैत्रीणच आहे, माझ्या मनातलं मी तिच्याशी बोलू शकते असं आता वाटायला लागलं आहे, कारण कोणी शेअर करायला नसतं. आणि मग तिला घेऊन आता मी सिनेमाला जाईन, हे किती छान आहे. आता माझ्या दोन्ही या ज्या मदतनीस आहेत त्या दोन्ही रजेवर आहेत त्यामुळे माझी एक वेगळीच तारांबळ उडते, पण रजा घेतली आहे कारण मंगलताई आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. त्या पत्रिका द्यायला आल्या होत्या आणि जेव्हा पत्रिका द्यायला घरी आल्या तेव्हा त्या खाली गेल्यानंतर त्या इतर त्यांच्या ज्या मैत्रिणी आहेत बिल्डिंगमध्ये काम करतात त्या पण तिकडे एका ग्रुपमध्ये बसलेल्या होत्या. आणि जशी मी खाली उतरले तेव्हा त्यांचं डिस्कशन चाललं होतं
ट्रेलर दाखवत होत्या, त्या बघत होत्या आणि त्यांचं चाललेलं माझ्या मॅडमने आपल्यावर पिक्चर काढलाय माहितीये का. तर आपण आहे, ही म्हणजे आपण आहे. आणि म्हणजे असं हे इतकं डिस्कशन तिथेच चालू होतं की त्यांचं झालं. मग मी खाली गेलो म्हणलं काय चाललंय मंगलताई. तर मंगलताई म्हणाल्या नाही मी सांगते की तुम्ही कसं आमच्यावर पिक्चर काढलाय वगैरे. तर म्हटलं मग जाणार की नाही सगळ्या बघायला. म्हणे हो आम्ही जाणार आहे. आणि त्यांनी तिथे डिक्लेअर करून टाकलं मी तर मॅडम बरोबरच ताईंबरोबरच बघणार आहे. मग मी आय एम व्हेरी एक्साइटेड की जेव्हा मी रमाबरोबर मंगलताईंबरोबर जेव्हा पॉपकॉर्न शेअर करेन असं मी कधीच केलेलं नाही आहे. पण या फिल्मच्या निमित्ताने मला पण ते गोष्ट करावीशी वाटते की नक्कीच आपण हे पण करून बघूया. त्यांच्याबरोबर आईस्क्रीम खाताना त्यांच्याबरोबर तर त्यांना माझ्यासाठी आता त्या सेलिब्रिटी झालेल्या आहेत. तर त्यांना सुद्धा आता कदाचित एक 5-6 महिन्यांनी हा आपोआप बदल घडत चाललेला आहे. हे सगळं ठीक आहे की घरात ताई असतात, त्या मदतनीस असतात, त्या काम करतातच. पण तू किती मदत करतोस घरात? आमच्या घरी मीच आहे वेडी. माझी बायको मला घेऊन जाणार आहे पिक्चरला. सेम हिशोब आहे. त्याच अर्थाने आवाहन केलंय मी. लीना मलाच घेऊन जाणार आहे. कारण मालकीण आणि मदतनीस असं जायचं ना. तर लीना आणि मी असं जाणार नाही. जेन्युअनली जोक सपाट मी सगळं करतो. म्हणजे मला असं वाटतं की मी नाही, कोविडमध्ये आपण सगळ्यांनीच हे केलं. कोविडमध्ये आपल्याला आपल्या मदतनीसेची जितकी व्हॅल्यू कळली ती आधी कधी काय होतं ना, आपल्याकडे जे असतं त्याची किंमत आपल्याला कळत नाही कारण आपल्याकडे ते असतं. ते आपल्याकडनं जेव्हा कोणीतरी गमावतं किंवा हिरावून नेतं ना, तेव्हा त्या वस्तूची, माणसाची, व्यक्तीची किंमत कळते. अनेकदा होतं आपलं. तर मला असं वाटतं की कोविडने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. त्यातली एक गोष्ट ही शिकवली की घरी मदतनीस असणं, घरी तुमचं काम वाटून घ्यायला 2 अधिक हात असणं ह्याची किंमत काय. आपण सगळ्यांनीच आपापलं काम केलं ना 1.5-2 वर्ष कोविडमध्ये. तर आणि मी एकुलता एक असल्यामुळे पहिल्यापासून आईनी सांगितलं की रोज एक घरचं काम करायचं. म्हणजे अजूनही मी आजही घरचं एक काम म्हणजे एकदा तरी केर काढणं किंवा एक वेळचं तरी कब्बशा विसळणं. कारण आता मदतनीस का तर आहेत 3 बायका, पण तो शिस्तीचा भाग आहे की तुला आलं पाहिजे. तू मुलगा आहेस त्यामुळे आमच्याकडे शिकवणी आहे की तू मुलगा आहेस म्हणून तुला प्रिव्हिलेज नाही मिळणार. तुला तेच काम करावं लागणार आणि करता आलं पाहिजे जे मी घरच्या मुलीला सांगेन. कारण मुलगा आहे मुलगी हा काही फरकच नाही आहे. तुला करता. त्यामुळे मी सगळं काम करतो घरी. आणि अत्यंत नम्रपणे सांगतो की हे इंटरव्ह्यू पुरतं नाही, मी खरंच सगळं काम करतो घरी. आणि मला त्याचा अभिमान आहे. करायलाच पाहिजे. त्याच्यात काही मी फेवर नाही करत आहे. नम्रता, तू एका ठिकाणी असं रडताना दिसतेस आणि खूप धाय मोकलून रडतेस. म्हणजे ते बघताना आमच्या डोळ्यात पाणी येते. ती भूमिका साकारताना नेमकं तुझ्या मनात काय होतं? मी खूप जगले ते कॅरेक्टर. आशाचं जे कॅरेक्टर जे आहे, जे पात्र आहे ते मी अक्षरशः जगले. मला जेव्हा कळलं होतं की मी मोलकरीण साकारणार आहे तेव्हा मी खूप बारीक गोष्टींचा अभ्यास केला होता. एकतर मी माझ्या घरात जी भाषा बोलली जाते जुन्नरकडची, त्या भाषेचा वापर मी या सिनेमात केलेला आहे. त्यामुळे मी खूप एक कुठलंही कॅरेक्टर म्हणजे ते हास्य जत्रेतलंही असू दे, कुठलंही कॅरेक्टर असू दे, खूप आतून करण्याचा प्रयत्न करते. ते मी स्वतःला त्याच्या समोर असून घेते. मी हे समजते की ही मीच आहे. मग जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा मेकअप चढतो, मग तुम्ही हेअरस्टाईल करता, मग तुम्ही ते कपडे घालता आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा तुम्ही त्यात घुसत जाता, त्या कॅरेक्टरमध्ये घुसत जाता. ते घुसून काम करणं जे आहे तो प्रयत्न मी या सिनेमात केलेला आहे. खूप रील ट्रेंड होते, तर सगळ्यांनी मिळून एक गाणं गा नाच गं घुमाचं. जरूर. त्याच्या आधी एक शेवटचं आव्हान लोकांना पिक्चर बघायला आमच्या सगळ्यांच्या वतीने. हो 1 मे पासून आमचा नाच गं घुमा, आमचा म्हणजेच आपला नाच गं घुमा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि तो तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच बघा. घुमा 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 घुमे नाच गं घुमा, कशी मी नाचू नाच गं घुमा, कशी मी नाचू या रूटची त्या रूटची, बस नाही आली उशीरच भारी, नाच गं घुमा, कशी मी नाचू नाच गं घुमा, नाच गं घुमा, कशी मी नाचू नाच गं घुमा, कशी मी नाचू या रूटची त्या रूटची, बस नाही आली उशीरच भारी, नाच गं घुमा, कशी मी नाचू नाच गं घुमा. तर ही तुमच्या आमच्या घरातली छोटी वाटणारी व्यक्ती मोठ्या पडद्यावर आता तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यासाठी नाच गं घुमा हा चित्रपट 1 मेला जाऊन जरूर बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.